तर खराचे राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची चर्चा होत असताना शिवसेना नेते दीपक केसरकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या एका विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नावही या प्रकरणाशी जोडण्याची संधी विरोधकांना मिळाली. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती आहे आणि शिवसेनेच्या 2 नेत्यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणामुळे धोक्यात येऊ शकतं. शिवसेनेमध्ये नेमकं काय घडतंय त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेच्या 3 बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज. खरात प्रकरणी शिंदेंचं नाव घेणारे दीपक केसरकर अडचणीत. जिल्हा परिषदेत खराब कामगिरीमुळे 2 मंत्रीही गोत्यात. महाराष्ट्रभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं नाव पुढे आलंय. त्यांचे खरात सोबतचे अनेक फोटो उजेडात आलेले असून याबद्दलचं स्पष्टीकरण देताना केसरकरांचा थोडासा गोंधळ झाला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपल्यासोबत खरातकडे गेले होते असं त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं. आणि ते देखील एकदा नाही तर 2दा. ते जे ईशानेश्वर मंदिर आहे शिर्डीच्या येण्याच्या वाटेवर आहे आणि त्याच्यामुळे मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिवमंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर शिवमंदिरात कुठल्या जायचं तर मग ईशानेश्वर मंदिरात जाणं झालं. त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही. आणि ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यामुळे मी गेलो होतो, CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो का त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले. आणि एवढी लोक भेटून गेली, जाऊ दे 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाला होता की 39 ते 40 आमदार होते पण माझ्या एकट्याचंच नाव होतं. मग त्यापैकी काही आमदारांना तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये नेलं होतं का? कारण आरोप आता सातत्याने बिलकुल नाही. मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही. त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मिटिंगचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंना त्या मंदिराची वाट कोणी दाखवली होती? एकनाथ शिंदेंना कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. तीसुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. आता केसरकरांनी दिलेल्या सुतावरनं विरोधकांनी आरोपांचा स्वर्ग गाठला नसता तरच नवल. केसरकर अप्रत्यक्षपणे शिंदेंचेही खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का, असा सवाल ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी विचारलाय. केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदे साहेबांना घेऊन गेलो होतो. म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का? नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. केसरकरांच्या विधानामुळे शिंदेही खरात प्रकरणात विरोधकांच्या रडारवरती आल्या. त्यामुळे नाराज झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनी केसरकरांना समज दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ते त्यांनाच विचारा, आता राहिली काय, नाराजी राहिली की गोळवा राहिला, काय राहिलं, सगळे त्यावर फार मला काही बोलायची गरज नाही. कोण कोणावर नाराज, तुम्ही ते नाराज होतील, मिळतील, कारण सत्ता आहे तोपर्यंत त्यांचा पक्षाचा तो अधिकार आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की खरात प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी SITच्या माध्यमातून पूर्ण बाहेर सत्य येणार नाही. त्याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. केसरकरांबरोबरच शिवसेनेच्या 2 विद्यमान मंत्र्यांवरती सुद्धा एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा आणि नंतर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या 2 नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाची अपेक्षित कामगिरी नव्हती.
त्यामुळे नागपूर अधिवेशनापूर्वीच भाकरी फिरवण्याच्या विचारात एकनाथ शिंदे होते. मात्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका तोंडावरती असल्यानं त्यांनी अकार्यक्षम मंत्र्यांना शेवटची संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. मात्र या 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्षाच्या पदरी निराशाच पडल्यामुळे उपमुख्यमंत्री कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यासह इतर 2 जिल्ह्यांमध्ये देखील आपल्या पक्षाचा प्रभाव टाकणं हे कुठल्याही पक्षाला अपेक्षित असतं. मात्र या 2 नेते तळ ठोकून देखील त्या ठिकाणी पक्षाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेंकडनं याच मंत्रिमंडळात फेरबदल हे देखील केले जाऊ शकतात. त्याचबरोबर नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आलेलं अपयश पाहता काम करणाऱ्यांना, तरुणांना आणि आपला जनसंपर्क पक्षाचा वाढवणाऱ्यांनाच संधी येणाऱ्या काळात शिंदेंकडनं दिली जाऊ शकते. शिंदे नेमकी कोणत्या मंत्र्यांवरती नाराज आहेत हे अद्याप स्पष्ट नसलं तरी राजकीय पंडितांनी आडाखे बांधायला सुरुवात केली. आता मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी डेंजर झोनमध्ये आलेल्या नेत्यांना शिंदेंच्या गुड लिस्टमध्ये येण्यासाठी बरीच खटपट करावी लागणार आहे. सूरज सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.